जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. पण मैत्रीच्या बरोबर ती सुरक्षित मैत्री आहे का नाही, ती व्यक्ती आपला विश्वासघात करते का. एकाच्या बरोबर मैत्री असताना त्यांचेच 5-5, 6-6 साथीदार येऊन नंतर बलात्कार करतात. अशा 50च्या वर घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे काय लायकीच्या माणसाशी आपण मैत्री करतोय हे जर का कळलं नाही तर बारामतीमध्ये त्या मुलीचा जसा जीव हकनात गमावला गेला. त्यामुळे विश्वासू साथीदार म्हणणारा माणूसच जर का गळा कापत असेल तर मला असं वाटतं की महिलांनी सावध राहिलं पाहिजे. आणि असे जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कॉन्स्पिरसीचे खटले लागले पाहिजेत. आणि इतकंच नव्हे तर मोकासारखे गुन्हे त्यांच्यावर लागले पाहिजेत. त्याखेरीज हॅबिच्युअल ऑफेंडर्स जे आहेत, परत परत असे फसवणारे, तर ते दुसऱ्या शहरात दुसरी नावं घेऊन हेच धंदे करतायत का. त्याला ड्रग कारण असेल, अजून काय लैंगिकता वाढवणारी औषधं असतील, या सगळ्याची नीट तपासणी झाली पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई सरकारने केली. याला जोडून गृहमंत्री कुठेतरी अपयशी ठरतं का या सगळ्या घटना वाढत आहेत आणि गृह खातं स्वतंत्र राहावं असं देखील विरोधी पक्षांनी म्हटलं. नाही, ही भाषा म्हणजे खूप ओळखीची झाली आहे. कारण विरोधी पक्ष हेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत शंख करत असतो. तर माझं म्हणणं असं आहे, याच्यामध्ये मी शंख याच्यासाठी शब्द वापरते की आपण समाज, शासन, कायदा, माध्यमं हे सगळे लोकशाहीमधले स्तंभ आहेत. अशा वेळेला अशा ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत ते देशाच्या पंतप्रधानाच्या आईवरून जिथे शिव्या देतात त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या खतपाणी या विषारी प्रवृत्तीचा समाजातून घातलं गेलं दिसतंय. मला असं वाटतं की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 पासून मी त्यांचं कामकाज पाहते. नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा, भारतीय न्याय संहिता त्यांनी लागू केली. अनेक कायदे पॉक्सोसारखे त्याच्यामध्ये चांगला बदल केला. महाराष्ट्रामध्ये आता नव्याने पॉक्सोसाठी कोर्टं उभी केली जात आहेत. अशा वेळेला दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं म्हणून प्रयत्न फडणवीस साहेब करतायत. आणि मी तुम्हाला सांगू शकते की निदान 100पेक्षा जास्त केसेसमध्ये मी त्यांच्याकडे निवेदनं दिलेली आहेत. प्रत्येक निवेदनामध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे. त्यामुळे उलट मी असं म्हणेन की असे कार्यक्षम गृहमंत्री असल्यामुळे थोडा तरी वचक आहे. अशा वेळेला पोलिसांचं नीतिधैर्य खच्ची होईल, चांगलं काम करणाऱ्या माणसांनी नीतिधैर्य खच्ची होईल. असे जे सातत्याने बदनामीचं धूर सोडतायत त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.